नमस्कार मित्रांनो. तर भावी शिक्षकांना माझा नमस्कार. मित्रांनो, आजपासून आपण एक नवीन प्रकार सुरू करत आहोत. CTET. ठीक आहे, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत मराठी विषय. ठीक आहे, भाग 4 आणि 5 म्हणजे पेपर काय करतो आपण पहिला हा पाहणार आहोत. तर मित्रांनो, मराठी भाषा दिसते तेवढी सोपी नाही आहे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तरी. तर अशा प्रकारची एक प्रश्नपत्रिका असते, तुम्हाला सेपरेट पेपर असतो. ठीक आहे, प्रश्नपत्र 1 पेपर फर्स्ट मराठी भाषा परिशिष्ट. प्रथमतः मी एक थोडक्यामध्ये तुम्हाला याची माहिती सांगतो. ठीक आहे, हे पहिलं पेज आहे तुमचं, ही माहिती पुस्तिका आहे. आता ज्यावेळेस तुम्ही पेपर द्यायला जाल किंवा आता CTETचं फॉर्म भरून झालेले, तर त्या CTETच्या फॉर्ममध्ये परीक्षा देताना विद्यार्थ्याकडून चूक काय होते, जवळजवळ 10 ते 15% विद्यार्थी चुकीचे उत्तरं लिहितात. कुठं लिहितात मित्रांनो, तर उत्तरं लिहितात या भागामध्ये. ठीक आहे, की भाग 4 भाग 5 भाग 1 मराठी भाग 2 मराठी. तर तिथं तुमची एक प्रथम भाषा लँग्वेज सिलेक्ट केलेली असते तुम्ही फॉर्म भरताना. त्याच्यामध्ये पेपर 1 पेपर 2 असे 2 ऑप्शन असतात. तर काही मुलं काय करतायत, भाग 1 इंग्लिश टाकतात किंवा हिंदी टाकतात आणि भाग 2 मराठी टाकतात. तर काही मुलं भाग 1 मध्ये मराठी टाकतात आणि भाग 2 मध्ये हिंदी किंवा इंग्लिश. मग परीक्षा देताना काय होतं, तुम्हाला ऑफलाईन पेपर असतो. ऑनलाईन ज्यावेळेस पेपर झाले होते त्यावेळेस काय नव्हतं, त्यावेळेस तुमच्या फॉर्म भरण्यानुसार किंवा तुम्ही जसं फॉर्म भरला आहे त्यानुसार तुम्हाला प्रश्नपत्रिका आली. परंतु ज्यावेळेस ऑफलाईन पेपर असतो तिथं हा घोळ राहतो, की जर तुम्ही भाषा 1 ही मराठी जर सिलेक्ट केलेली असेल तर प्रश्न 91 ते 120 तुम्हाला सोडवायचे इथे. ठीक आहे, आणि भाषा 2 जर तुम्ही मराठी केली असेल तर 121 ते 150 ह्या रेंजमध्ये तुम्हाला पेपर सोडवायचा असतो. ठीक आहे, 121 ते 150. मग काही मुलं काय करतायत, भाषा 1 मराठी 91 ते 120, मग काही मुलं तिथंच उत्तरं देऊन टाकतात आणि त्यांची भाषा त्यांनी मराठी कुठे सिलेक्ट केलेली असते तर भाषा 2मध्ये. त्यांना 121 पासून प्रश्न सोडवायचे असतात, परंतु ते तिथं चूक करून जातात आणि तिथं त्यांचे मार्क कटतात. एखाद दुसरा गोळी बसते तिथं, पण सगळं नाही, सगळ्याच प्रश्नांना गोळी बसल असं नसतं. ठीक आहे, तर मग आता याच्यामध्ये सुद्धा 91 पासून 150पर्यंत आपण 2 क्वेश्चन पेपर पाहणार आहोत. तर आता 2 क्वेश्चन पाहिल्यानंतर पेपर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे आपण ह्या प्रश्नपत्रिकेचे सुद्धा 2 भाग करणार आहोत, पार्ट 1 पार्ट 2. ठीक आहे, तर चला सुरू करूयात. आता इथे बघा, हे एक लक्षात ठेवण्यासारखं आहे. आता ज्या मुलांनी अगोदर CTET दिलेली आहे त्यांना काही अडचण नाही, परंतु जे नवीन विद्यार्थी आहेत की पहिल्या वेळेसच CTET देत आहेत त्यांच्यासाठी आता परीक्षार्थी का नाम बडे अक्षरों में इथं तुम्ही तुमचं नाव टाकायचं आहे, अनुक्रमांक रोल नंबर येईल तो इथे. ठीक आहे, आता इथे अंकों में शब्दों में, मग शब्दों में काय करता येईल, एक तर हिंदीत टाका किंवा इंग्लिशमध्ये, मग 2 करोड 21 लाख असं येईल. जर तसं नसेल तर उदाहरणार्थ तुमचा नंबर असा आहे, हा आहे. ठीक आहे, मग डायरेक्ट तुम्ही असं सुद्धा करू शकतात, 2 7 4 5 6 ह्या पद्धतीनं सुद्धा तुम्ही तिथे नंबर टाकू शकतात. परीक्षा केंद्र आहे तिथं तुम्हाला नाव टाकायचं आहे. ठीक आहे, तुमची इथे सही पाहिजे आणि इथं जो निरीक्षक आहे त्याची सही असेल. ठीक आहे, मग स्टॅम्प वगैरे असेल तर देतात, नाही तर नाही, एवढं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. परंतु प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये आल्यावर तुम्हाला एवढी माहिती तिथे फिलअप करणे गरजेचं आहे. ठीक आहे, चला पुढे. आता निगेटिव्ह सिस्टीम नसते याच्यात. ठीक आहे, हे तर आपल्याला माहितीच आहे. तर 91 ते 120 आत्ता आपण पाहणार आहोत. ही माहिती वरती इंग्लिशमध्ये होते, खाली मराठीमध्ये आहे. ठीक आहे, चला पुढे. इथे सुद्धा हा बघा स्पष्ट माहिती दिलेली आहे. परीक्षार्थी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तर त्यांनी भाग 4 मधील प्रश्न 91 ते 120 याची उत्तरे द्यावी.
ठीक आहे. इथं मुलं चुकी करतात, त्यामुळं हे लक्षात राहून द्यायचं. आपण होणार, तुम्ही सध्या भावी शिक्षक आहात, आपण एक शिक्षक होणार आहोत. त्यामुळं कसं आहे, क्वेश्चन पेपर हा केअरफुली एकदम काळजीपूर्वक तुम्हाला वाचायचा आहे, जर तुमचे मार्क तुम्हाला जर गमवायचे नसतील तर. ठीक आहे. तर हा आहे, आता उतारा सुरू झालेला आहे. 91 ते 99 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा. ठीक आहे. उतारा वाचून घेऊ. राजकारणी, समाजसुधारक यांनी समाज घडवला, उन्नत केला, पण समाजाला सुसंस्कृत केलं, त्याची अभिरुची घडवली ती कलावंत कलाकारांनी. माणसाचा इतिहास जिथपासून माहीत आहे तिथपासून माणसाचं मन कोणत्या ना कोणत्या कलाविष्कारामध्ये गुंतलेलं दिसतं. आपल्या भावना, विचार, मनात उठणारे तरंग, उरी बाळगलेली स्वप्न शब्दात व्यक्त होऊ शकणार नाही. अशा कल्पना, आपला विरोधी सूर, अबोध मनाच्या कोपऱ्यात चाललेली खळबळ आदींचा आविष्कार करण्यासाठी माणूस कोणत्या ना कोणत्या कलेचं माध्यम अगदी सुरुवातीपासून वापरत आला आहे. जेव्हा संवादाची भाषा निर्माण झाली नव्हती, तेव्हाही कलांद्वारे संवादाचे सेतू उभारले गेले. दुसऱ्या सहस्त्रकात पृथ्वीच्या पाठीवर जिथे कुठे संधी लाभली तिथे कलावंतांनी मानवी इतिहास पुढे नेणाऱ्या अजरामर कलाकृती सादर केल्या. कधी राजाश्रयाने, तर कधी सत्ताधाऱ्यांचा रोष पत्करून, कधी अनुकूल परिस्थितीत, तर कधी प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च कलाविष्कार केला. त्या त्या काळाचं समाजचित्रण केलं, सूक्ष्म निरीक्षण नोंदवली, न रुचणाऱ्या गोष्टींबद्दल नकार नोंदवली, तरल संवेदना व्यक्त केल्या. अशा कलाकृतींद्वारे त्यांनी कधी समाजाला प्रभावित केलं, तर कधी विचार प्रवृत्तही केलं. चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला, अभिनय, नृत्य, नाट्य, गायन, संगीत हे चित्रनिर्मिती अशा अनेकविध कला रुजवल्या, विस्तारल्या, बहरल्या. लोकांनी त्या कलाकृतींना वा कलाकारांना कधी डोक्यावर घेतलं, तर कधी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. कलाकारांनी उच्च दर्जाच्या कलाकृतीमधून लोकांना आनंद दिला. त्याचप्रमाणे त्यांच्या आंतरिक व्यथा, वेदनाही सर्जनशीलतेने अभिव्यक्त केल्या. एखाद्या कुंचल्याचा फटकारा, एखादी मर्मभेदी तान, छेडलेली तार, संवेदनाची तीव्रता व्यक्त करणारं एखादं गाणं, एखादाच पदन्यास किंवा एखादंच बोलकं दृश्य लाखो करोडो लोकांमध्ये क्षणार्धात कंपन निर्माण करण्यास पुरेसे झालं. हा कलाक्षेत्राचा इतिहास आहे. असा उच्च निर्मितीचा, सृजनांचा क्षण पकडण्यासाठी आसुसणाऱ्या कलावंतांनी भौतिक सुखाची पर्वा केली नाही. हालाकीत दिवस काढले, हा सुद्धा इतिहास आहे. या कलावंतांनी मानवी जीवन समृद्ध केलं, सामाजिक राहणीमानाला परिणाम दिलं, माणसाच्या अभिरुचीवर, सौंदर्यदृष्टीवर सुसंस्कार केले, विचारांची क्षितिज विस्तारली, जीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन निर्माण केला. या सहस्त्रकात नानाविध कलाकारांनी आपल्या परिस्पर्शाने मानवीय संस्कृतीला आकार दिला व तिचं संवर्धन केलं. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे मानवी समाजाला विधायक दृष्टी देणारे असे सर्जनशील कलावंत जगाच्या कानाकोपऱ्यात होऊन गेलेले आढळतात. मित्रांनो, नंतर कमेंटमध्ये सांगा की उतारा वाचायचा का नंतर तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून आपण डायरेक्ट उत्तरं सांगायला सुरुवात करायची. ठीक आहे. तर मित्रांनो, प्रश्न पहिला आहे इथे, सर्जनशीलतेचा क्षण पकडण्यासाठी कलावंतांनी कोणत्या गोष्टीची तमा बाळगली नाही? पर्याय दिलेले आहेत: भौतिक सुख, संवेदनाची तीव्रता, सौंदर्यदृष्टी, परिस्पर्श. तर तुम्ही इथे परत उतार्यामध्ये वरती जाऊन उत्तर शोधू शकतात. व्हिडिओ पॉज करा, उत्तर शोधण्याचा इथे सुद्धा तुम्ही परत उतारा वाचून प्रयत्न करा, कारण की हा तुमचा सराव वाया जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो. तर इथे उत्तर येतं मित्रांनो, भौतिक सुख. ठीक आहे, भौतिक सुखाची त्यांनी तमा बाळगली नाही. पुढचा प्रश्न,
वरील उतार्यात लेखकाने प्रामुख्याने कोणाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे? समाजकारण्यांचे योगदान, राजकारण्यांचे योगदान, सर्जनशील कलावंतांचे योगदान, कलाक्षेत्राचा इतिहास. तर मित्रांनो, इथे सर्जनशील कलावंतांचे योगदान हे प्रामुख्याचे म्हणजेच लेखकाने प्रामुख्याने वैशिष्ट्य अधोरेखित केलेले आहे. कुणाचे? तर सर्जनशील कलावंतांचे योगदान. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य हे शब्द कशाचे उदाहरण आहेत? भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम, विशेषण. तर मित्रांनो, CTETमध्ये अशा प्रकारचे सोपे वाटणारे प्रश्न विचारतात, परंतु ज्याचा अभ्यास आहे तो हा प्रश्न सोडू शकतो. ठीक आहे. तर मग आता इथे आनंद, कीर्ती, व्यथा, सौंदर्य या भावना आहेत, म्हणून हे काय आहेत? तर हे आहेत भाववाचक नाम आहेत. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. व्यापक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सुचवा. ठीक आहे. साहजिक आहे. मग व्यापक, व्याकुळ, संकुचित, व्यस्तचलन, संयुक्त. तर मित्रांनो, व्याकुळसुद्धा नाही, व्यस्तचलन नाही, संयुक्त नाही. व्यापक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? तर संकुचित होतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. समाजाकडून कलावंतांना प्रसंगी कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला? संवादाचे सेतू व कुंचल्याचे फटकारे, भौतिक सुख व हालाकीचे दिवस, संवेदनाची तीव्रता व सौंदर्य दृष्टी, अतोनात स्तुती तर कधी खरपूस समाचार. तर मित्रांनो, कलावंतांना प्रसंगी, ठीक आहे, कोणकोणत्या प्रकारचा प्रतिसाद मिळालेला आहे? तर कधी अतोनात स्तुती झाली, तर कधी त्यांचा खरपूस असा समाचार घेतलेला आहे. इथे आत्तासुद्धा सुरू आहे. ठीक आहे. पुढील. लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित झाले? राजाश्रय, कलावंत, मर्मभेदिता, उच्च कलाविष्कार. तर मित्रांनो, लेखकाच्या मते समाजाचे राहणीमान कशामुळे सुसंस्कारित झालेले आहे? तर ते झालेले आहे कलावंतांमुळे. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. मानवी इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केले? संवादाचे सेतू उभारले, अजरामर कलाकृती सादर केल्या, वेदना अभिव्यक्त केल्या आणि संस्कृतीला आकार दिला. तर मित्रांनो, मानवी इतिहास पुढे न्यायचा आहे. मग इतिहास पुढे नेण्यासाठी कलावंतांनी काय केलेलं आहे? तर अजरामर कलाकृती सादर केल्या. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे? विविध कला, मनात उठणारे तरंग, माणसाचा इतिहास आणि संवेदनांची तीव्रता. तर संवादाची भाषा निर्माण होण्यापूर्वी कोणत्या माध्यमातून माणसात संवाद निर्माण होत असे? तर विविध कलांद्वारे माणसांमध्ये संवाद निर्माण होत असे. ठीक आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न पाहूया. आसुसणे या शब्दाची नेमकी अर्थछटा व्यक्त करणारा पर्याय निवडायचा आहे. ठीक आहे. आसुसणे. मग आता आसुसणे म्हणजे काय? मी एखाद्या वस्तूसाठी खूप आसुसलोय. मोबाईल घ्यायचा आहे मला नवीन, मन माझं आसुसलं एकदम. मग काय झालं आहे? तर एखादी वस्तू ओरबाडणे, हपापलेपणा, तीव्र इच्छाशक्ती, हवरटपणा. तर मित्रांनो, आसुसणे, ठीक आहे, आसुसणे याला काय म्हणताय? तर तीव्र इच्छाशक्ती आहे त्या माणसाची. ठीक आहे. चला पुढील प्रश्न. हा बघा, आता एक पॅराग्राफ आपला म्हणजे काही प्रश्न आता गद्य झाले, आता पद्य उतारा दिलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 साठी योग्य पर्याय निवडा. माणूस माणूस मतलबी रे माणसा, तुले फार हाव तुझी हकाकेल आशा, माणसा माणसा तुझी नियत बेकार, तुझ्याहून बरं गोठ्यातलं जनावर, भरला डाडोर भुलीसनी जातो सूद, खाईसनी चारा गाय म्हैस देते दूध, मतलबासाठी मान माणूस डोलये, इमानाच्यासाठी कुत्राची फूट हालय, माणसा माणसा कधी होशील माणूस, लोभासाठी झाला माणसाचा रे कानूस. ठीक आहे.
हाव शब्दाचा समानार्थी आशय कोणता? ठीक आहे. मग हाव या शब्दासाठी समानार्थी आशय, आशय म्हणजे काय तर शब्द, लोभ, हात, हित, लोह. तर हाव शब्दासाठी काय आहे? लोभ. हावरट माणूस किंवा आपण त्याला लोभी माणूस म्हणतो. ठीक आहे. पुढील प्रश्न. कवयित्रीच्या मते आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? तर आपला मतलब साध्य करण्यासाठी माणूस काय करतो? तर हावरटपणा करतो. ठीक आहे. उपकार करत नाही कोणावर. माणूस कसा आहे इथे? मतलबी आहे. त्यामुळे तो कोणावर उपकार वगैरे करत नाही, कृतज्ञता नाही, कृतज्ञता नाही. तो काय करतो? तर हावरटपणा करतो. ठीक आहे. पुढील प्रश्न. माणसाकडून कोणती साधी अपेक्षा कवयित्रीने व्यक्त केली आहे? मान डोलावण्याची, विस्मरणाची, मतलबीपणाची, माणसासारखे वागण्याची. ठीक आहे. कशाची अपेक्षा केलेली आहे कवयित्रीने? तर माणसासारखे वागण्याची. चला पुढील प्रश्न. माणसापेक्षा कोण अधिक चांगलं असं कवयित्रीला वाटतं? कुत्रा, गोठ्यातलं जनावर, चारा, गोठा. तर मित्रांनो, कवयित्रीला चांगलं वाटतं गोठ्यातलं जनावर. ठीक आहे. काय म्हणते ते? चारा खाऊन दूध तरी देतं. पुढील प्रश्न. माणसाची कोणती वृत्ती कवयित्रीला चांगली नाही असे वाटते? हाव, आशा, नियत, इमान. तर माणसाची इथे काय नाही आहे चांगली? तर नियत चांगली नाही. ठीक आहे. पुढील प्रश्न. सामान्य नाम नसलेला पर्याय शोधा. ठीक आहे. मग सामान्य नाम इमान, गाय, म्हैस, कुत्रा. तर मित्रांनो, आता गाय, म्हैस, कुत्रा हे काय आहेत? तर सामान्य नाम आहेत. आपल्याला सामान्य नाम नसलेला पर्याय शोधायचा आहे. तर इमान हे काय नाही आहे? सामान्य नाम नाही. पुढील प्रश्न. योग्य पर्याय निवडून प्रश्न क्रमांक 106 ते 120 या प्रश्नांची उत्तरे द्या. व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? ठीक आहे. व्याकरण शिकवण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? तर मित्रांनो, इथे पर्याय दिलेले आहेत. व्याकरणाचे नियम सांगणे आणि उदाहरणे देणे. ठीक आहे. भाषांतर करताना व्याकरणाचे नियम सांगणे, व्याकरणाच्या पुस्तकाच्या आधारे व्याकरण शिकवणे आणि संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे. तर आता मित्रांनो, इथे थोडीशी आपली काय होणार आहे? तर परेशानी होणार आहे. ठीक आहे. व्याकरण शिकवण्यासाठी कोणती पद्धत परिणामकारक ठरेल? आता हे उतार्याचं आपल्याला सोपं जाईल. ठीक आहे. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद ह्याच्याबद्दलच प्रश्न विचारते. पण काय आहे आता? हे अध्यापन पद्धती. ठीक आहे. मग आता इथे कोणता परिणाम? आता व्याकरणाचे नियम सांगायचे आणि त्याची उदाहरणं द्यायची, हा पण नॉर्मल वाटतं. परंतु संदर्भ देऊन, काय मित्रांनो, संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवणे हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. संदर्भ देऊन व्याकरणाच्या नियमांचा उलगडा करून दाखवण्यात. तर मित्रांनो, आता मी काय करतो? प्रश्न वाचल्यानंतर फक्त जे बरोबर उत्तर आहे ना तेच सांगतो. का? कारण की ध्यानात आपल्यासुद्धा तेच राहिलं पाहिजे. कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. उगं फापट पसारा आपल्याला नको. ठीक आहे. तर प्रश्न पुढचा आहे. सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध कोणाशी आहे? ठीक आहे. सामाजिक आदानप्रदान. तर सामाजिक आदानप्रदान या कल्पनेचा संबंध योगत्स्की यांच्याशी आहे. ठीक आहे. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतासाठी हे ओळखले जातात. ठीक आहे. योगत्स्की कशासाठी ओळखले जातात? तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतासाठी. पुढील प्रश्न. भाषा आत्मसात करताना पुढीलपैकी कोणती बाब मुलांना मदतरूप ठरते? ठीक आहे. भाषा आत्मसात करताना तर डायरेक्ट उत्तर आपण सांगायचं म्हटलं होतं. तर इतर मुलांसोबत खेळणे. आता इतर मुलांसोबत खेळल्यामुळं काय होतं मित्रांनो? त्यांची भाषा जी आत्मसात करण्याची जी आपण शक्ती म्हणूयात
किंवा सवय म्हणूया, ते लवकर मुलं काय करतात, भाषा आत्मसात करतायत. मुलांमध्ये गेल्यामुळं त्यांच्यामध्ये काय होतं, वेगवेगळी भाषा ऐकण्यामध्ये येते आणि ती भाषेची ते नक्कल करतात. की तुम्ही आता लहान मुलांना पाहत असताल, लहान लहान मुले 4-5 वर्षाची मुलं कार्टून्स बघतात, ठीक आहे, मोबाईल बघतात आणि त्याच्यानुसार हिंदी इंग्लिश काही शब्द जे असे आहेत की ते बोलतात, की काही काही शब्द आपल्याला देखील वाटतं किंवा या शब्दाचा अर्थ कसा काय कळाला, ठीक आहे. त्यामुळे इतर मुलांसोबत खेळणे मुलांमध्ये गेल्यामुळं काय होतं, त्यांची भाषा मजबूत होते किंवा ते भाषा चांगल्या प्रकारे शिकतात, ठीक आहे. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात, ठीक आहे. तर पुढील परिस्थितीत मुलं नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात करतात, तर मग कधी करतायत, तर सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे, ठीक आहे. तर एखाद्या गल्लीमध्ये किंवा एरियामध्ये किंवा गावामध्ये वेगवेगळ्या भाषा जर बोलणारे लोक राहत असतील, तर हे लहान मुलं काय करतात, ती भाषा लवकर ॲक्सेप्ट करतात, ती भाषा ते लवकर पटपट बोलू लागतात. त्यामुळे नैसर्गिकरित्या भाषा आत्मसात कधी होते, तर सभोवतालच्या पर्यावरणात एकापेक्षा अधिक भाषा असणे. चला पुढील प्रश्न, संहिता वाचण्याच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, ठीक आहे. संहिता वाचण्याच्या बाबतीत कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे, तर संहितेचा अर्थ लावणे, संहितेचा अर्थ लावणे. मित्रांनो, संहिता म्हणजे काय, ठीक आहे. संहिता म्हणजे एका श्वासामध्ये उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांचा योग, ठीक आहे, एका श्वासामध्ये उच्चारल्या जाणाऱ्या वर्णांचा योग किंवा त्याला काय म्हणतात, एकत्रीकरण म्हणजे संहिता होय. एकत्रीकरण करणे म्हणजे संहिता होय. चला पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही, ठीक आहे. मग पुढीलपैकी कोणते भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही, समजून वाचण्याची क्षमता, प्रयत्नपूर्वक विचार मांडणे, जे ऐकलं ते समजण्याची क्षमता, सुसंगत लेखन कौशल्य विकास. तर मित्रांनो, पुढीलपैकी भाषा शिक्षणाचे उद्दिष्ट नाही आहे. कोणतं नाही आहे, तर प्रयत्नपूर्वक विचार मांडणे हे उद्दिष्ट नाही. समजून वाचण्याची क्षमता, जे ऐकलं ते समजण्याची क्षमता आणि सुसंगत लेखन कौशल्य विकास हे उद्दिष्ट होतात. पुढील प्रश्न, ध्वनिशास्त्रीय जागरूकतेचा संबंध कोणाशी आहे. ध्वनिशास्त्रीय जागरूकता कशाशी आहे, तर श्रवण क्षमता, संभाषण क्षमता, वाचन क्षमता, लेखन क्षमता. तर मित्रांनो, इथे उत्तर येतं वाचन क्षमता, ठीक आहे. वाचन क्षमता कशाशी संबंध आहे, वाचन क्षमतेशी. पुढील प्रश्न, नाओम चॉम्स्कीच्या मते भाषेच्या संदर्भात कोणती गोष्ट मुलांमध्ये जन्मतः असते, ठीक आहे. मग कोणती गोष्ट असते, तर आत्मसात करणे, आत्मसात करणे ही गोष्ट मुलांमध्ये जन्मताच असते. तुम्ही त्या मुलाला काहीही शिकवा, वेगवेगळ्या भाषा शिकवा, शब्द शिकवा, तो मुलगा ॲक्सेप्ट करतो, म्हणजे काय करतो, आत्मसात करतो, हे जन्मताच असतं, ठीक आहे. पुढील प्रश्न, भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे. तर मित्रांनो, भाषिक कौशल्य हे समग्रपणे शिकवून, ठीक आहे, समग्रपणे शिकवलं पाहिजे. मग समग्र म्हणजे काय, तर समग्रचा अर्थ होतो सर्व, ठीक आहे, सर्व किंवा आपण त्याला सगळे म्हणू शकतो, सगळे. भाषिक कौशल्य कशा प्रकारे शिकवले गेले पाहिजे, तर समग्रपणे. पुढील प्रश्न, शिक्षिका मुलांना चित्र काढणे आणि रंग भरण्यास प्रवृत्त करते, यातून ती काय साध्य करू इच्छिते. मग चित्र काढायचं आणि त्याच्यात रंग भरण्याची शिक्षिका प्रवृत्त करायला लागली, तर मग ती शिक्षिका तर काय साध्य करू इच्छिते, तर मित्रांनो, ती शिक्षिका क्रियात्मक क्षमता, ठीक आहे, क्रियात्मक क्षमता विकसित करते. की चित्र काढून त्याच्यात आता रंग भरणं बऱ्याच जणांना, लहान मुलांना जमत नाही, मग ह्याच्यामधून काय होतं, तर क्रिया कशी करायची एक स्किल असते, ती आपण त्या मुलांना शिकवू शकतो.
मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता सराव सर्वात मदतरूप ठरतो? तर याच्यामध्ये येतं भूमिका अभिनय. ठीक आहे, मुलांनी भूमिका अभिनय जर केला, ठीक आहे, मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी, तर हा सराव खूप चांगला आहे. त्यांना वेगवेगळे शब्द वगैरे पाठांतर करायला सोपं जातं. काहीतरी वेगळं करायला लागलो ही भावना विद्यार्थ्यांमध्ये असते. त्याच्यामुळे भूमिका अभिनय ही सराव सर्वात मदतरूप ठरतो मौखिक भाषा क्षमता विकसित करण्यासाठी. ठीक आहे, आता तुम्ही शिक्षक झालात, शिक्षिका झालात, तर काय करावं लागेल? ठीक आहे, तर पहा, इयत्ता तिसरीची शिक्षिका मुलांना पाठातील कथेच्या घटकांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. असे केल्यामुळे कोणती बाब सुधारते? ठीक आहे, मग शिक्षिका काय करते? कथा आहे त्या कथेच्या घटनांची योग्य क्रमाने मांडणी करण्यास सांगते. मग असे केल्याने कोणती बाब सुधारते? तर वाचन आकलन हे सुधारतं. वाचन आकलन. ठीक आहे, चला. इयत्ता दुसरीची शिक्षिका वर्गात वेगवेगळ्या वस्तूंवर त्यांचा परिचय करून देणाऱ्या पाट्या चिकटवते. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध, ठीक आहे, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू आणि शैक्षणिक साहित्य यांचा सहसंबंध जुळवता येतो. असे केल्याने विद्यार्थ्यांच्या कोणत्या क्षमतेत भर पडते? तर मित्रांनो, हे प्रयोग इवन तुमचं माहिती नाही, पण आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये जात होतो त्यावेळेस आमच्यासोबत असे प्रयोग झालेले आहेत की अशामुळं काय होतं, तर शब्दसंग्रह वाढतो. ठीक आहे मित्रांनो, हा खूप छान प्रयोग आहे. याच्यामुळे शब्दसंग्रह वाढतो. पुढील प्रश्न, मुलांच्या भाषिक क्षमतेचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? ठीक आहे, काय करायचं आहे? मुलांच्या भाषिक क्षमतेचं मूल्यमापन करायचं आहे. मग कोणती पद्धती कमी महत्त्वाची आहे? तर लेखन सराव. ठीक आहे, लेखन सराव. कारण की याच्यामध्ये काय होतं, मुलांकडून जास्त नाही, परंतु कथाकथन असेल, कथालेखन असेल, मुलं चांगल्या प्रकारे लिहितात. एखादा घटना वृत्तांत लिहायचा असेल लिहितात. पण लेखन सराव मग फक्त लिहित बसायचं म्हणून नसतं. ते त्यांना व्यवस्थित एक भाषिक क्षमता म्हणजे फक्त लिहिणं नसतं, ते वाचताही आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, लिहिलेलं वाचता आलं पाहिजे, किंवा एखाद्यानं काही सांगितलं ते लिहिता आलं पाहिजे. भाषिक क्षमता किंवा भाषेचं जे आपण मूल्यमापन करतो ते फक्त लिखाणानं नसतं. चला, पुढील प्रश्न, विद्यार्थ्याची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी पुढीलपैकी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरेल? तुम्हाला आवडलेल्या पुस्तकांचे नाव सांगा. पसंती या शब्दाचा वापर करून एक वाक्य तयार करा. आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिहा. तुम्ही वाचलेल्या कवीचे नाव सांगा. मित्रांनो, विद्यार्थ्याची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी कोणता प्रश्न विचारणे अधिक मदतरूप ठरते? तर सरळ आहे की बाबा, आपल्या आईसोबतचा एखादा संवाद लिही. ठीक आहे, तो विद्यार्थी काय करतो? जास्तीत जास्त प्रमाणात लिहिण्याचा प्रयत्न करतो, शब्दरचना करतो. ठीक आहे, म्हणून की आवडलेल्या पुस्तकाचे नाव सांगा, एक नाव सांगून देईल, विषय संपला. मग त्याच्याबद्दल अजून प्रश्न विचारायचे का? नाही. तर मग आपल्या आईसोबत एखादा संवाद लिही. तो विद्यार्थी व्यवस्थितरित्या लिहितो आणि विद्यार्थ्याची भाषिक क्षमता ही आपण विकसित करू शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न. तर मित्रांनो, आपण पार्ट 1 पाहिलेला आहे. पार्ट 2 आपण उद्या पाहूया. ठीक आहे, तर 121 ते 150 प्रश्न आपण उद्या घेऊया. ठीक आहे, धन्यवाद मित्रांनो.